पाणी आणते. नाही नको राहू दे. गोपाळ काय झालं रे तिकडं? काय सांगू अगं मी. नाही म्हणजे पोलीस तपास करतायत. आता सुधाकर दादा आल्यानंतरच कळलं काय आहे ते. फुला काकू तुम्हाला माहितीये का आपल्या गावामध्ये लय डेंजर डेंजर गोष्टी घडायला लागल्यात. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट तर काय माहितीये का, तुमची ती जमीन त्या जामकरकडे घाण आहे का नाही, त्या जामकरनं स्वतःची पोस्टिंग करून घेतली आपल्या गावातच. आणि ह्याच्यापेक्षा डेंजर तर गोष्ट माहितीये का, आपल्या सगळ्यांना काय वाटत होतं की तो व्हिडिओग्राफर माने त्यानं आत्महत्या केली म्हणून, बरोबर. पण जामकरला वाटतंय की त्याचा खून झालाय. त्याला कोण मारणार आहे? काय बाया ह्या गावाला पनवती लागली आहे कोणाची कोणास ठाऊ. आणि कुठल्या पापाची शिक्षा हे भोगतोय आपण. कोण ह्यो पांढऱ्या पायाचा आलाय काय माहिती. मी तर म्हणते ह्यो भामटा आल्याला त्योच काहीतरी हे करत असणार. त्यो आल्यापासूनच हे सगळं घडतंय, कळलं का? मला वाटलंच. अजून माझ्या लेकाचं नाव कसं घेतलं नाही तुम्ही? आई नको लक्ष देतो आजीकडे. मला त्या पोराचं टेन्शन आलंय बघ. वय बी नव्हतं ग त्याचं, लयच लवकर गेला. अरे आपल्या माधुरीचं काही कळलं का रे? काय तपास लागला का तिचा? काय बोलत आहे, तिचा काय तपास लागणार आहे? अगं तिच्यामुळे त्या पोरानं जीव दिलाय. गेली असेल कुठेतरी पळून, त्याला फसवून. पळून नसेल गेली ती, काहीतरी घडलं असेल तिच्यासोबत. काय मी काय म्हणतोय, आपण कशाला डोके चालवायचे ना. पोलीस आहेत, ती चौकशी करतायत, तपास चालू आहे त्यांचा. आता तरी त्यांना जे पुरावे सापडलेत का नाही, त्याच्यात हे सगळं प्रेम प्रकरणातनं झालंय असं तरी दिसतंय. पण आपण नको उगाच डोकं चालवायला. आपण काहीतरी विचार करायचं, उलट सुलट शिक्का मारून बसत त्याच्यावर. काय गोपाळ एकदम बरोबर बोलतोय. काय झालं रडायला तुला? अरे चांगलंच झालं की. आता समजा गावाला कळल ती माधुरी आणि पैसे तिचे गायब झाले होते ना, त्याचा माझा काही एक संबंध नाही. माझ्यावरचं कलंक पुसल त्याच्यामुळं. तुझ्या भावाला जाऊन सांग, म्हणा फिटली का हाऊस दाजींवर आरोप करायची. अरे आता तरी संशय घेऊ नको म्हणा, नाही तर पुन्हा तोंडावर पडशील. जाऊन सांग त्याला. दादा का काय झालं? मला पोलिसाच्या गणवेशात पहिल्यांदा बघतेस की काय? इन्स्पेक्टर मार्तंड जामकर, या आपल्या घरात आपलं स्वागत आहे. ए शूज अजिबात काढू नकोस, आहेस तसा आत ये. दादा ये बस इथे, मी आलेच. दादा बघ इकडे. अरे कशाला एवढं सगळं करतेस तू? मला काही नवीन नोकरी लागली आहे का? किती वेळा सस्पेंड झालोय मी, किती वेळा पुन्हा मला सेवेत घेतले. दादा तू विसरला असशील, मी नाही विसरले. आज भाऊबीज आहे. एक वेळ मी माझा वाढदिवस विसरेन, पण भाऊबीज कधीच नाही विसरणार. तडकाफडकी येताना तुला काही गिफ्टही नाही आणलं, तसा चालू. दादा काही गरज नाहीये या पैशांची. हे बघ, हा 1 रुपया माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, कारण तो तुझ्या इमानदारीचा आहे ना. आणि एवढा ड्रेस दिलास की मला, तुझं प्रेम आहेच रे माझ्यासोबत. 1 मिनिट थांब, 1 मिनिट बस फक्त. दादा तुझ्यासाठी भाऊबीजेचं गिफ्ट.
अरे कशाला गिफ्ट? मी काय लहान आहे का आता एवढं खर्च करायचं? अरे बघ तरी ते उघडून. हा पण लयच मागे लागलो होतो का तिच्या लगीन कर म्हणून गाव सोडून कुठं निघून तर नसेल ना गेली आपली माधुरी. पक्या ए पक्या, ताई आपली माधुरी. शांत व्हा की वहिनी. पक्या हे बघा, आपली माधुरी कुठे जाणार नाही, इथंच कुठेतरी गेली असेल. गावात देवळात रानात सगळीकडे हुडकलं, आपली माधुरी नाही सापडली ग. तुमच्यात काय भांडण झालं होतं का? नाही हो भोईसाहेब, तसं काय बी झालं नव्हतं. लगीन ठरल्यापासून लई आनंदात होती ती. हळद लागली ना तेव्हा बी लई खुश होती बघा. आता कुणाची नजर लागली काही कळायला चालय. दादा दादा तू रडतोयस? तुला आवडलं नाही का ते घड्याळ? दादा दादा तू लहानपणापासून माझे किती हट्ट पुरवलेस, केवढे लाड केलेत. मला हवं नको ते सगळं दिलंस ना. माझी खरंच खूप इच्छा होती तुझ्यासाठी काहीतरी करण्याची. आज आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यासाठी भाऊबीजेचं गिफ्ट आणलंय. ती चिमणी आता मोठी झाली, कमवायला लागली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. दादासाठी गिफ्ट आणायला लागली. मोठी होताना दादाला अंतर देऊ नकोस. दादा असं का बोलतोस रे तू नेहमी? दादा तू सर्वस्व आहेस माझं. मला तुझा आधार आयुष्यभर हवाय, म्हणून हे घड्याळ आणलंय तुला. काढ बघू त्या आधीच. दादा हे घड्याळ मी तुला यासाठी दिलंय कारण जेव्हाही काही तू विचित्र वागशील ना तेव्हा तुला हे घड्याळ बघून माझी आठवण येईल आणि मग तू काही विचित्र नाही वागणार. हे घड्याळ तुझ्या सोबत असलं ना मला असं वाटेल की मी तुझ्या सोबत आहे. आता जोवर मी जिवंत आहे तोवर हे घड्याळ माझ्यापासून वेगळं होणार नाही, होऊ देणार नाही. दादा सगळं जे काय घडतंय ते आखरीच म्हणायचं नाही का? काय करायचं आता? वहिनी दादा तुम्ही आहे ना टेन्शन घेऊ नका. हे सगळे ना मी माझ्या सुधाकरला सांगते. पोलिसात ना त्यो असा हुडकून काढेल तिला. नको सुधाकरला नको. का? गोपाळला सांगा, त्याला नक्कीच माहिती असणार आहे. गोपाळला सांग. गोपाळला चोरून भेटायची त्याला. तिनं त्याला सांगितलं असेल ती कुठं जाते ते.